महत्वाची बातमी आहे। नाशिकमध्ये शिक्षणाचा भ्रष्टाचार समोर आलेला आहे। लासलगावमध्ये एका उर्दू प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मालेगाव नंदुरबार शहादा गावातील दाखला देण्यात आल्यानं खळबळ माजलेली आहे। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते युनुस तांबोळी यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल केल्यानंतर प्रशासन खडबडून जागत झालंय, तर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संतप्त सवाल उपस्थित केलेले आहेत। नाशिक जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे दाखले पडताळणी करून अहवाल सादर करण्याचे देखील आता या प्रकरणी आदेश दिले आहेत। त्या प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे या शिक्षण घोटाळ्याचं नागपूर नंतर थेट मालेगाव कनेक्शन आहे का, असा सवाल आता उपस्थित होतोय। नागपूर पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात देखील शिक्षणाचा मोठा भ्रष्टाचार हा उघडकीस येत असून मालेगाव लासलगाव असा हा नाशिक जिल्ह्यातला मोठा शिक्षणाचा भ्रष्टाचार जो आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून उघडकीस आणला जात आहे। आज आपल्या सोबत आहेत लासलगावचे एक सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांनी देखील असाच एक लासलगावच्या उर्दू शाळेचा जो भ्रष्टाचार आहे तो उघड केला आहे आणि तो भयानक जो प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। लासलगाव दी नॅशनल उर्दू हायस्कूल संचलित BI शेख उर्दू शाळा प्राथमिक या शाळेत लासलगावचे मुलं शिकत असताना काही पालक माझ्याकडे आले आणि त्यांना दाखले मालेगाव नंदुरबार शहादा असे देण्यात आले। तेव्हा मी अचंबित झालो आणि मी ही तक्रार प्राथमिक शिक्षणाधिकारी शासनाकडे केली। त्यानुसार सदर शाळा अनधिकृत आहे हे सिद्ध झाले। त्यानुसार शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या शाळेवर दंडात्मक कारवाई म्हणून 1 लाख रुपयाचा दंड आणि प्रतिदिनी 10,000 रुपयाचा दंडचा आदेश दिला आहे। त्याच्याकडे IGS नंबरनी काही नाही, कुठल्याही प्रमाणची मान्यता नाही आहे, हे सिद्ध झालेलं आहे। माझी पुतणी मारिया अकील तांबोळी ही लासलगाव येथे BI उर्दू हायस्कूलमध्ये पहिली ते चौथी शिक्षण घेतलं आहे, पण त्याच्या दाखल्यावर डायमंड प्रायमरी गर्ल्स हायस्कूल मालेगाव असे देण्यात आले आहे। माझी पुतणी शिकती इथं लासलगाव BI उर्दू हायस्कूलमध्ये आणि त्याच्या गुणपत्रिकेवर दाखल्यावर मालेगाव डायमंड प्रायमरी स्कूल का बरं? माझी ही तक्रार आहे। या बाबतीत माझी तक्रार आहे, तरी संबंधितावर यावर शासनाने कारवाई करावी ही माझी विनंती। लासलगाव मध्ये देखील काही उर्दू शाळा जी आहे त्याचे दाखले जे ते मालेगाव च्या पत्त्यावरच्या शाळेवरून दिले जातात, शाळा मात्र लासलगाव मध्ये असं देखील प्रकार होतो। मला वाटतं या बाबी जर आपण निदर्शनास आणून दिल्या, त्याची चौकशी करून चुकीचं असेल तर कठोर कारवाई केली जाईल। या सगळ्या प्रकरणी चुकीचं काही आढळल्यास निश्चित कारवाई केली जाईल असं राज्य सरकारच्या वतीनं आश्वस्त करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी विशाल मोरे यांच्याकडे। विशाल, हा काय नेमका सगळा प्रकार आहे? एकीकडे विद्यार्थी शिकला जातो, दाखला मात्र भलत्या शाळेचा दिला जातो। नक्कीच लागवी, जर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर मालेगावानंतर आता लासलगावात जो शिक्षण क्षेत्रातला हा मोठा घोटाळा आहे जो उघडकीस आणला आहे आणि बरेचसे सामाजिक कार्यकर्ते या शिक्षण क्षेत्रातला जो घोटाळा हा उघडकीस आणत आहे। आणि लासलगावचा जर विचार केला तर तिथे लासलगाव नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित BI शेख उर्दू प्राथमिक शाळा आहे आणि त्या शाळेत त्या लासलगावचे जे विद्यार्थी होते हे शिकत होते, मात्र त्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे त्यांचं मार्कशीट असतं, प्रगती पुस्तक, त्याचप्रमाणे जर त्यांचे जे LCs असतात, शाळेचा दाखला असतात, जे पालक घेण्यासाठी तिथे गेले होते, तर त्यांना एक धक्कादायक बाब अशी समोर आली की तिथे मालेगावचे जे उर्दू काही शाळा आहेत त्यांच्या प्रगती पुस्तक, मार्कशीट आणि त्यांचे शाळेचे दाखले हे त्यांना दिले जात असल्यामुळे पालकांना कुठेतरी एक धक्का बसला आणि तिथले जे सामाजिक कार्यकर्ते युनुस तांबोळी यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी वरिष्ठांकडे याची तक्रार दाखल केली आणि त्याची कुठेतरी दखल घेत जे शिक्षण अधिकारी हे नितीन बच्चाव म्हणून आहेत जिल्हा परिषदेचे, त्यांनी ही जी शाळा आहे या शाळेवर कारवाई करण्याचे तसेच फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे देखील आदेश केले आहेत आणि 1 लाख रुपये दंडाची इथं शिक्षा दिलीच आहे। पण ज्या दिवसापासून तक्रार दाखल झाली असेल किंवा शाळा सुरू झाली असेल त्या दिवसापासून प्रतिदिनी आज पावतो त्यांना 10,000 रुपये हा प्रतिदिन सुद्धा हा पण दंड सुद्धा त्यांच्यावर आकारण्यात आला आहे। आणि दुसरं म्हणजे ज्या शहादा, नंदुरबार, धुळे ज्या उर्दू शाळांकडून त्यांना हे दाखले विद्यार्थ्यांना वितरित दिले गेले तर त्या शाळांना सुद्धा आदेश काढून
की जे त्यांचे विद्यार्थी आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांची पडताळणीचे आदेश सुद्धा त्यांना दिले आहेत लागवी. निश्चित. विशाल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.